टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड शहरातील मालटेकडी अंडरग्राउंड ब्रिजचं चित्र मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आपण बघतोय जणू काही पावसाळा आहे अशा पद्धतीने या ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या भागातून जे आहे ती मोठी वर्दळ आहे। मात्र असं असलं तरी नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी जे आहे ते तारेवरची कसरत करावी लागते। आपण बघतोय हे दोन दुचाकीस्वार जे आहे ते या ठिकाणी येतात, मात्र या पाण्यातून त्यांनी ज्या पद्धतीने मार्ग काढलाय ते अतिशय जे आहे ते धोकादायक आहे। अनेक वाहन चालक सुद्धा यातूनच जात असतात, अनेक छोटे मोठे अपघात सुद्धा या ठिकाणी घडत असतात। खरं तर समोर शाळा आहे, मात्र विद्यार्थ्यांना सुद्धा यातूनच मार्ग काढावा लागतो, त्यामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी गैरसोय होती। आणि संपूर्ण पाणी जे आहे ते पावसाचं पाणी नाही तर हे शहरातील सांडपाणी आहे, यामुळे जे आहे ते या भागात दुर्गंधी सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, त्यांचं काय म्हणणं हे आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा हे पाणी कुठून येतं, काय मागणी आहे? ये पानी बघा मागून येत आहे आणि बारिश नाही नासून पर पाणी जमा है और ये पाण्यानंतर आम्हाला लई त्रास होत आहे। येता जाताना लई लोक पडून जातात पाणीमध्ये, शाळेला लोक जात आहे मुलांनी, त्यांना पण त्रास होत आहे। आमची विनंती आहे महानगरपालिका नांदेडला की लवकरात लवकर हे पाणी काढावे आणि साफ करून सगळ्यांचा येण्या जाण्यासाठी रस्त्याला स्वच्छ करावे। दुसरा स्थानिक तरुण आपल्यासोबत आहे, काय सांगशील किती दिवसापासून या ठिकाणी तळ साचले पाण्याचं? ते बघा कमीत कमी 15 दिवसापासून असंच आहे। येता जाता दररोज माणसं पडतात याच्यात आणि याचा आउटलेट पण आहे, पण ते काढत नाही। नगरपालिका दुर्लक्ष करते याच्यावर आणि दररोज माणसं पडतात, लेकर पडतात। येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो। इथं मोठी ज्ञानमाता पण शाळा आहे, त्यांना पण येण्या जाण्यासाठी त्रास होतोय खूप। आणि सध्या बघा ना तुम्ही, पावसाळा नसून पण हे हाल आहे। पावसाळ्यात तर 4-5 महिने बंदच असते ब्रिज डायरेक्ट, आणि आम्हाला याच्याहून खूप म्हणजे खूप त्रास होतो। पर्याय रस्ता किती लांबून आहे? पर्याय रस्ता इथून 3 ते 4 किलोमीटर जावं लागते। ते मालटेकडी गुरुद्वाराच्या समोर नसतं, बाफनाहून समोर 3 ते 4 किलोमीटर दूर जावं लागतं। निश्चित आपण बघतोय संपूर्ण सांडपाणी आहे आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांवर ही वेळ आल्याचा आरोप त्यांनी केलाय। आता महानगरपालिका यावर काय उपाययोजना करते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।